मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनणारी प्रत्येक घरामध्ये भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवली जाते. तर भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाज्यांची भाजी. तर ती आपण कशी बनवली आहे तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, होम टेस्ट विथ जयामध्ये आपलं स्वागत आहे. तर भाजी बनवण्यासाठी बघा इथं आपण मिक्स अशा भाज्या घेतल्या आहेत. इथं वांगे, बटाटे, गाजर, वालाच्या शेंगा, फ्लावर आणि वालपापडी येते. वाटाण्याच्या शेंगांचे दाणे, तुरीच्या शेंगांचे दाणे आणि बघा वालाच्या शेंगांचे दाणे घेतलेले आहेत आपण. आता बघा भाजी बनवण्यासाठी इथं आपण मसाले घेतलेले आहेत. सर्वप्रथम इथं थोडेसे शेंगदाणे, तीळ आणि बघा सुकं खोबरं घेतलं आहे. इथं लसूण, अद्रक आणि अर्धा असा कांदा घेतला आहे उभा चिरून. तर सर्वप्रथम आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाण्याला थोडं तेल टाकून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर छान असे शेंगदाणे असे भाजले गेले की त्याला आता प्लेटीमध्ये काढून घेऊया. आता तसेच आपल्याला बघा इथं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर सुक्या खोबऱ्यालाही व्यवस्थित असं भाजून घेऊया. मंडळी, तुम्ही भोगीची भाजी बनवण्यासाठी कुठल्या मिक्स अशा भाज्या वापरता मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. खोबरंही छान असं व्यवस्थित भाजलं गेलं आहे. आता तसंच आपण आता कांद्याला भाजून घेऊया. कांदा मी तर अर्धाच घेतलेला आहे. तुम्हाला जर साहित्य कमी जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता. जसे भाजीचं प्रमाण वाढवायचं असेल तसे आपण सगळ्या सामग्री वाढवू शकतो. आता त्याच्यामध्येच तीळ टाकून घेणार आहे. छान असं बघा आता खोबरं, तीळ आणि त्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर असं व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. तर हे भाजलं गेलं. आता तव्यावर मस्तपैकी मसाला भाजला की आता आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया. थंड झाला की मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया, थोडं थोडं पाणी करून. बघा छान असा मसाला तयार झाला आहे वाटून. आता गॅसवर कढई घेतली आहे. गरम झाली की त्यामध्ये बघा मी एक वरगळ तेल घेतलं आहे. त्यामध्ये आता बटाट्याचे तुकडे तळून घेणार आहोत. आता त्याच्यामध्येच आपल्याला वांग्याचेही तुकडे टाकायचे आहेत. तर छान आता सोनेरी रंग येईपर्यंत छान यांना परतून घ्यायचं आहे. कधी कधी अशी वेगळी ही भाजी केली ना तर छान वाटते करायला आणि चवीलाही. बघा किती छान असे सोनेरी रंग येईपर्यंत बटाटे आणि वांगे छान बघा परतले गेलेले आहेत. अशाच प्रकारे आपण ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्यांनाही मोठ्या आचेवर असं परतून घ्यायचं आहे. सर्व भाज्या अशा धुवून घेतलेल्या आहेत बघा. आता एक वरगळं तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि मोठ्या आचेवरच त्याला छान परतून घेणार आहे. आता छान इथं भाज्या परतून झालेल्या आहेत. तर आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. भाज्यांचे कलरही किती सुंदर दिसतात ते. आता आपण जे दाणे घेतले होते तुरीचे, वाटाण्याच्या शेंगाचे आणि घेवड्याचे, तर बघा त्यांनाही आता परतून घेऊया. छान आता ते परतले गेले की त्यालाही प्लेटीमध्ये काढून घेऊया. इथे मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले. त्यांना आबडधोबडच कापून घेतलेलं आहे बघा. तर त्याच्यामध्ये 2 वरगळे तेल टाकणार आहोत. आता हे आपण भाजीला फोडणी देण्याची तयारी करतो आहोत. तर इथं तुम्हाला कमी जास्त तेल हवा असेल तर टाकू शकता. इथं मी 2 वरगळेच तेल घेतलं आहे. तर मीडियम आता गॅसवर आपण टोमॅटोला परतून घेऊया.
तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये कमेंट्स करा. आता इथं भाजीमध्ये आपण हळद घेतली आहे. इथं लाल मिरची पावडर बघा 1.5 चम्मच मी घेतलेला आहे. छान असा लालसर रंग आला आहे बघा भाजीला. आता इथं वाटलेलं आपण वाटण टाकूया आणि त्यालाही छान असं परतून घेऊया. तर वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे बघा. तर भाज्या तर जेवढ्या आपण इथं फ्राय केल्या होत्या त्या सगळ्या आता टाकून घेऊया. किती छान अशा भाज्या दिसतात ते बघा भाजीमध्ये. आता सर्व भाज्यांना व्यवस्थित असं परतून घेऊया. मंडळी, एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे भाजीमध्ये टाकायला. गरम पाणीच टाका मी म्हणेल भाजीमध्ये, जेणेकरून भाजीची ना चव टिकून राहते. आता बघा इथं गरम केलेलं पाणी टाकणार आहोत. तुम्हाला अंदाजे कमी जास्त हवा असेल पाणी तसं टाकू शकता. आता वाटलेलं मिक्सरमध्येही थोडं पाणी टाकून घेतलं आहे आपण इसळून. तर इथं 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा घरचा काळा मसाला टाकला आहे. त्याला आता मिक्स असं करून घेणार आहोत चमच्याने भाजीला. आता भाजीमध्येच आपण 1 चमचा तीळ टाकून घेणार आहोत. हे अनपॉलिश तीळ आहे. तिळाला हे मिक्स करून घेऊया भाजीमध्ये. इथं गॅस कमी केला आहे. आता झाकण ठेवूया. 5 मिनिटासाठी बघा आपण भाजी झाकून ठेवली आहे. भाजी इथं मस्त शिजली गेलेली आहे आणि भाजीला तरीही आली आहे. इथं आपण तिळाची बाजरीची भाकरी बनवली होती. तर तीच आता आपण ताटामध्ये ठेवणार आहोत. तर मंडळी, भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर वरून थोडी तिळही टाकून घेतली भाजीला. तर तयार आहे आपली भोगीची भाजी. तर थँक्यू मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल.